छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आणि उद्या या संबंधित प्रकरणाची सुनावणी पार पडते आहे. याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे आहेत. सर, प्रशांत कोरटकरला अखेर अटक झाली, उद्या सुनावणी पार पडते. काय नेमकी भूमिका असणार आहे? प्रशांत कोरटकर याने ज्या प्रकारचा संवाद साधलेला आहे इंद्रजित सावंतशी, तो संवाद जो आहे तो समजा आपण त्यातला मराठा हा उल्लेख काढून टाकला, ब्राह्मण हा उल्लेख काढून टाकला, तरी आणि दुसरे कोणते जाती धर्माचे नावं टाकले तरीसुद्धा तो संवाद अत्यंत विकृत स्वरूपाचा आणि जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणार आहे. आपण त्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव काढलं आणि त्याच्याऐवजी दुसरे कोणते नावं घातली. महात्मा फुलेंचं नाव घातलं, कोणाचं घातलं. तरीसुद्धा तशा महान व्यक्तींबद्दल, महापुरुषांबद्दल अशा प्रकारचं बोलणं हे अत्यंत चुकीचं आणि अपमानजनक आहे. बरं, आता यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला का? केवळ छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलला का? नाही. त्यांनी एका स्त्रीचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि जिजाऊ माँसाहेबांबद्दल एकूण त्यांच्या चारित्र्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर तो आपण समजून घ्यायला पाहिजे, की जेव्हा प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंतला त्या फोनवरील संवादात म्हणतो, की मग छत्रपती शिवाजींचे बायोलॉजिकल फादर कोण होते ते सुद्धा सांग. आता याच्यामध्ये एक आपण म्हणू चुकीचा समज जो प्रसारित करून काही लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये नक्की केलेला आहे, त्याच्या आधारे ते बोलत असतात आणि जातीय विद्वेषातून ते बोलत असतात. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा गुन्हा हा केवळ जे कलमं लावलेले आहेत, त्या कलमांपुरती मर्यादित नाही. त्या कायद्यांच्या कलमांच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल, की एकच संवाद त्याचा इंद्रजित सावंतशी जो झालेला आहे, त्या संवादातून महाराष्ट्रभर किती लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज काही मराठा समाजाचे केवळ नेते नव्हते. जसे आता असतात, काही फुटकळ नेते असतात, ते एका समाजाचेच असतात. तसे शिवाजी महाराज नव्हते. सर्वसमावेशक राज्य करणारा जाणता राजा ज्याला आपण म्हणायचो, की राज्याचा एकही पैसा व्यक्तिगत कारणासाठी किंवा विनाकारणच्या खर्चासाठी वापरायचा नाही, असं म्हणणारा जो माणूस होता, ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि ते सगळ्यांना धरून चालत होते. त्यामुळे मला असं वाटते, की या प्रकरणाकडे त्या व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल, की मुळात प्रश्न हा अपमानजनक वक्तव्य कोणीही कोणाबद्दल करायचे का? याच्याशी संबंधित आहे. बेताल वक्तव्य काही केले तर चालेल का? म्हणजे त्यांनी जे एक वाक्य म्हटलेलं आहे, की "या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा आता ब्राह्मण आहे, हे तू विसरू नको." म्हणजे याचा अर्थ मग ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी असं चुकीचं आणि बेताल वक्तव्य करण्याची परवानगी, लायसन्स मिळाला का? हा मुद्दा आहे. आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. कारण नाहीतर एक प्रशांत कोरटकर कायद्याच्या कचाट्यात आलेला आहे, तो सुटेल. काही दिवसांनी थोडी शिक्षा होईल. पण मग लोकं असे बोलत राहणार का? हा मुद्दा कायम राहील. उद्या कोरटकरकडनं जामिनासाठी प्रयत्न केले जातील. तो जामीन मिळू नये या दृष्टीनं काही रणनीती असणार आहे का? जे काही कायद्याचे कलम आहेत, त्याच्यातली शिक्षा आहे, त्याच्या आधारे जर एक वस्तुस्थिती म्हणून प्रक्रियावादी विचार केवळ करण्यात आला, तर प्रशांत कोरटकरला जामीन नक्की मिळू शकतो. त्याला दिला जाऊ शकतो कायदेशीर दृष्टिकोनातून जामीन काही अटींच्या आधारे. परंतु मी जसं सांगितलं, की केवळ काही कलमांपुरती किंवा त्या कलमाला शिक्षा 3 वर्ष शिक्षा असेल, एवढ्याच आधारे आपल्याला विचार करणं हे अपूर्णपणाचं ठरेल. त्यामुळे त्याच्या वक्तव्याची व्याप्ती पाहिली पाहिजे. त्याच्या वक्तव्यामागचं राजकारण पाहिलं पाहिजे आणि त्याच्या वक्तव्यामुळे कितीतरी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, जे कोर्टामध्ये आलेले नाहीत, हे पाहिलं पाहिजे. हे सुद्धा बघितलं पाहिजे, की कोणालाही कोणाचं म्हणणं खोडून काढण्याचा अधिकार आहे. परंतु एका अनोळखी माणसाला प्रशांत कोरटकरनी रात्री 12 नंतर फोन करायचा आणि शिवीगाळ करायची, ही काही संवादाची पद्धत असत नाही. जर त्याला प्रशांत कोरटकरला इंद्रजित सावंतचं एखादं म्हणणं पटलं नसेल, तर त्यांनी त्याच्याशी संवाद करायला पाहिजे, वादविवाद करायला पाहिजे. ते सुद्धा लोकशाहीमध्ये मान्य आहे. पण हे अशा पद्धतीने शिवीगाळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये असं आम्ही सांगणार आहे. त्याचबरोबर त्याच्यावर आणखी 2 एफ-आय-आर आहेत. एक सोलापूरला एफ-आय-आर आहे आणि एक नागपूरला आहे. ते दोन्ही वर्ग करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकाच गुन्हा नाही तर आणखी 2 गुन्हे प्रलंबित असलेल्या प्रशांत कोरटकरला शिक्षा देऊ नये. जो पळून गेलेला होता, पलायनवादी आहे, ॲब्स्कॉन्डिंग होता आणि त्यामुळे फरार होण्याची प्रवृत्ती आहे, कायद्याला दिशाभूल करण्याची प्रवृत्ती त्याची आहे आणि त्यांनी पुरावासुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून जामीन होऊ नये असं आम्ही सांगू. एक शेवटचा प्रश्न. सध्या छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा अशा अनेक गोष्टींवरती सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या अनुषंगाने राज ठाकरे यांचं कालचं स्टेटमेंट आहे, की चित्रपट पाहून
सुधारणारे आम्हाला नको आहेत महाराष्ट्रामध्ये. चित्रपट पाहून इतिहास कधी समजत नसतो. या स्टेटमेंटकडे कसं बघता? राज ठाकरेंचं भाषण कालचं उत्तम दर्जाचं होतं. जेव्हा ते वास्तव सांगतात, तेव्हा ते खूप परिणामकारकपणे सांगतात. हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं. जेव्हा ते मुद्द्यांवर बोलतात आणि खरोखर जीवनावश्यक अशा गोष्टींवर काल ते बोलले. त्यामुळे मला असं वाटतं, की हे बरोबर आहे, की सिनेमा पाहून भावनाशील होणारे जे आहेत ते काही खऱ्या अर्थाने भावनाशील नसतातच. ते विकृत पद्धतीने संवेदनशील होणारे असतात आणि ते राजकीय पद्धतीने किंवा धर्माच्या अंगाने जास्त काय म्हणतात इमोशनल होत असतात लोकं. तर तसे लोकं काही बदल घडवून आणू शकत नाही. पण नेमका याच गोष्टीचा गैरफायदा सिनेमा काढणारे, जे खोटारडे सिनेमे काढणारे लोकं आहेत ते घेतात. जसं 2-4 चांगल्या गोष्टी खऱ्या आणि सत्यावर आधारित गोष्टी दाखवायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्या हातचे काही पणाच्या गोष्टी ॲड करायच्या. असं छावाबद्दल म्हणताय का तुम्ही? छावामध्ये पण तसंच आहे. म्हणजे अतिरंजितपणा इतका जास्त हिंसकपणा दाखवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर खूप अन्याय झालेले आहेत, हे वास्तव आहे. मी जसं म्हटलं हे वास्तव दाखवताना मग केवळ तेच दाखवायचं असं नसलं पाहिजे. म्हणून मला नेहमी वाटते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावरून उतरू दिलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते काय नेहमी लढाईच करत होते का? ते अत्यंत अभ्यासू माणूस होता. धर्माचे सगळे पुस्तकं वाचलेला माणूस होता. मग कधीतरी तुम्ही दाखवणार आहे का हे, की छत्रपती शिवाजी महाराज जिरेटोप काढून एका छान तख्तावर बसलेले आहेत आणि काहीतरी लिहत आहेत. असं का नाही दाखवत? कारण की त्याच्यामुळे लोकांना हेच नाही वाटत उत्साह, अभ्यास करणारा एखादा माणूस पाहून. नक्कीच. आणि म्हणून मग ते त्यांना सतत तलवारी आणि हेच पाहिजे असते. आत्ताच्या काळात छत्रपती असते, तर त्यांनी तलवार काढली असती का पेन काढला असता? हं. तर म्हणून हे महत्त्वाचं आहे, की छत्रपती संभाजी महाराज एक हुशार व्यक्ती म्हणून दाखवायचं सोडून केवळ हिंसा सहन केलेला माणूस म्हणून दाखवला. तेवढंच नाही आहे त्यांचं जीवन. त्यांचं जीवन खूप वेगळं आहे. म्हणून राज ठाकरेंनी म्हटलेलं वाक्य जास्त बरोबर आहे, की आपण केवळ तशा सिनेमे पाहून भावनाशील होत असू, तर आपण कट्टरवादीच असू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच. प्रशांत कोरटकरच्या प्रकरणात उद्याची जी सुनावणी आहे त्याकडे निश्चितपणानं लक्ष असेल. या प्रकरणात नेमकं काय घडतं हे पाहणं देखील लक्षवेधी असणार आहे. गौरव मालक, न्यूज 18 लोकमत.